नमस्कार, मी विलास आठवले. हॉट सीटमध्ये आज आपल्यासोबत आहेत बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात हे 6 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव येतं किंवा रिप्लेस करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा यांचं नाव चालत असतं. स्वतःच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात जिंकतील अशी आशा त्यांना स्वतःला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार येईल का, या विषयाची मी चर्चा करणार आहे. कारण अनेक मुद्दे आहेत. महायुती आणि आघाडी यांच्यात नेमका काय प्रचार होणार आहे त्या सर्व विषयावर मी स्पर्श करणार आहे. बाळासाहेब, सगळ्यात महत्त्वाचं आहे, लोकसभेत जे चित्र घडलं ते विधानसभेत पाहायला मिळेल असं भाजपचं आणि सेनेचं म्हणणं आहे. अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. लोकसभेमध्ये एक मोदींचा चेहरा, विकासाचा चेहरा असं एक वातावरण त्यांनी निर्माण केलं मीडियाच्या माध्यमातून. दुसरं त्यामध्ये एक धार्मिक भावनासुद्धा चेतवण्याचं काम त्यांनी केलं आणि ते घराघरापर्यंत मीडियाच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचले. मग त्यांनी सांगितलेलं काम लोकांना पटलं त्यावेळेला. त्यांची इमेज ते तयार करण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झाले असंच आपल्याला म्हणावं लागेल. ती खरी खोटी ते आता काळाच्या ओघामध्ये समजेल, परंतु ते यशस्वी झाले. पण आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला सामोरं जातोय त्यावेळेस जर आपण म्हणाल का त्यावेळेस लोकसभेला होतं वातावरण ते आता आहे का, माझा असा प्रश्न आहे की एक युतीचा तर अनुभव यापूर्वीसुद्धा 95 ते 99च्या काळामध्ये लोकांनी घेतलेला आहे. तो अनुभव आठवला तरी अंगावर काटा येतो लोकांच्या. दुसरा असं कोणता चेहरा आहे आज कोणाला दाखवणार का मुख्यमंत्री म्हणून, कोण नेतृत्व महाराष्ट्राचं करणार, असा सबळ चेहरा जो त्यांनी एक समर्थ असं पंतप्रधान दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज समर्थ मुख्यमंत्री दाखवायला चेहरासुद्धा नाही. पूर्वी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आहेत ना, शिवसैनिक जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, भाजपचा देवेंद्र फडणवीस आहेत, विनोद तावडे आहेत, हे सर्व चेहरे आहेत. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे ते नेतृत्व आलंय परंपरेनं त्यांच्याकडं, वंश परंपरेनं. परंतु मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र त्यांना स्वीकारणार आहे का? महाराष्ट्राचं आज एकही निवडणूक त्यांनी लढवली नाही, कोणतं विभाग त्यांनी चालवलं नाही. एकंदर त्यांना महाराष्ट्राची म्हणून किती माहिती याच्या बाबतीत शंका आहे. याच्या भाजपच्या बाबतीत पण सुद्धा नाही, त्यांना किती माहिती हे म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी विजन डॉक्युमेंट तयार केले महाराष्ट्राचं, ते काँग्रेसला नाही करता आलं. असं आहे, आम्ही सत्तेमध्ये हां, आणि सत्तेमध्ये असताना आतापर्यंत काम करत आलेलो आहोत. आमची पंचवार्षिक योजना जी आखतो आम्ही त्यामध्येच आमचं विजन त्याच्यामध्ये असतं. आज त्यांनी ते कल्पना तयार केलेली, पण कल्पना करत असताना जर विजन डॉक्युमेंट त्यांचे अत्यंत जवळून पाहिले तर आपलं बजेट किती असतं याचा विचार त्यांनी केलेला नाही. त्या विजन करता पैसा एवढा उपलब्ध होऊ शकतो का याचा विचार केला नाही. तर त्यांनी आपलं एक कल्पना जास्तीत जास्त आयडियल मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला बजेटपेक्षा दिसतो. जास्त आहे ते विजन. असं आहे की ती कल्पना मांडलेल्या आहेत, जेवढ्या कल्पना मांडता येईल मतं खेचण्याकरता, यापेक्षा त्यामध्ये माझ्या मते काही जादा नाही. तुम्ही जेव्हा लोकसभेचं चित्र लोकांपुढे मांडता की आम्हाला मार्केटिंग नाही जमलं, आम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही केलेलं काम 15 वर्षात लोकांपर्यंत गेलं नाही म्हणून लोक नाराज होते. महागाई वाढली होती, लोकांच्या घरामध्ये जी भाजी येते ती महाग झाली, गॅस सिलेंडरच्या संदर्भात जे काही झालं ते संपूर्ण देशाने पाहिलं. ही जी नाराजी होती ती लोकसभेमध्ये पाहायला मिळाली. आणि आत्ताचा जो काळ आहे 6 महिन्यातला लोकसभेनंतरचा, निवडणुका लागलेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये ती मानसिकता तुम्ही कशी बदलणार? नाही, महागाई अनेक कारणं होते, महागाई वाढलेली होती. म्हणून 100 दिवसामध्ये त्यांनी एकच प्रयोग केला की स्वस्त आहे आणण्याचा. आणि त्यात काय दिसतं स्वस्त आहे आणण्याचं? जो कांदा आमचा शेतकरी इथे पिकवतो तो कांदा परदेशातून आयात करून कांदा स्वस्त केला. यावेळेस लक्षात एकही घेतलं पाहिजे की जसा आपला शहरी ग्राहक आहे की ज्याला स्वस्तही आपण देण्याचा प्रयत्न करतो, त्या ग्राहकावर आपला शेतकरीसुद्धा आहे. त्याला अनुदान दिलं असतं तर त्यांनी कांदा स्वस्त निर्माण करून दिला असता. त्याकरता आयात करण्याची काही आवश्यकता होती असं नाही. बरं, तुम्ही स्वस्तही आणायची म्हणता, ती निव्वळ भाजी, कांदा, साखर, दूध एवढ्यापुरती मर्यादित असून चालत नाही. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक उत्पादनं तुम्ही जे गोड तेल आहेत, खाद्यतेल आहे, किती स्वस्त करायचा प्रयत्न केला. त्याकरता काय केलं असं जर पाहिलं, त्याकरता काही प्रयत्न केलेले दिसत नाही. फक्त शेतकऱ्यांच्या 100 दिवसात असे काय प्रयत्न होणार आहेत? नाही, तुम्ही आता- 15 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली, त्याच्यामध्ये तुम्हाला महागाई कमी करता आली नाही, पण 100 दिवसात ते करतील का? नाही, एक- असं ते भाजपवाले नाही, म्हणतात की नाही, 100 हा, दिवसात ते- आम्ही काय करू? जेव्हा आम्ही तसं म्हणलो होतो त्यांनी तर आश्वासन दिलं होतं महागाई कमी करण्याचं. पण महागाई कमी करण्याकरता एकच प्रयोग त्यांनी केला की शेतकऱ्याचं जेवढे उत्पादन आहे त्याची स्वस्तही करण्याकरता म्हणून प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. त्या व्यतिरिक्त उद्योगपतींचे जे उत्पादन आहेत, टूथपेस्ट आहे समजा, ती रोज लागते, काही असा प्रयत्न होऊ शकतो का असा विचार केला पाहिजे की ज्या गरजेच्या इतर इंडस्ट्रीयल गोष्टी आहेत
त्या स्वस्त होण्याकरता काही प्रयत्न केला का असं पाहिलं तर तिथं मात्र तसा प्रयत्न होत दिसत नाही. महागाई काय फक्त म्हणजे अच्छे दिन आले नाहीत असं म्हणायचं तुम्हाला. 100 दिवसात आम्ही तशी अपेक्षा करणार, परंतु त्या दिशेनं चाललेत असं सुद्धा दिसत नाही. अच्छा, त्या दिशेने ते जाताना सुद्धा पाहायला आम्हाला मिळत वाटत नाही, अजिबात वाटत नाही. नाही. बाळासाहेब मला सांगा की तुमच्या मतदारसंघात मी फिरत होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात झाले पाहिजे. तुमचा चेहरा आता तुम्ही पृथ्वीराज चव्हाण ठेवलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही, नारायण राणे प्रचार प्रमुख, काँग्रेसची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आणाल? मला एक विश्वास आहे. आपण ठीक आहे, माझं नाव घेणं साहजिक आहे, माझा मतदारसंघ आहे, आणखी कुठं घेतील, परंतु आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यावेळेस युवक बोलतात, अनेक चॅनलला बोलत असतात, अनेक चॅनलचे कार्यक्रमसुद्धा ते आहेत, त्यामध्ये प्राधान्यानं नाव पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं घेताना आपल्याला दिसतं. काम करण्याची पद्धत आहे आणि एक प्रामाणिकपणा आहे आणि स्वच्छ असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि मला वाटतं ते महाराष्ट्राला खूप भावतंय. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांना लकवा झाला आहे, काँग्रेसच्या सरकारला लकवा झाला आहे, फायली निघत नाही, अशा प्रकारचा जे आरोप होत होता, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही आहे, त्यांचं काम स्लो चाललं आहे, असं जो मेसेज आहे तो कार्यकर्त्यांमध्ये गेला. एक आपण पाहतो की ज्यावेळेस एका पक्षाचं सरकार असं 2-2 पक्षाचे सरकार होतात त्यावेळेस अनेक आरोप प्रत्यारोप हे सातत्यानं त्या याच्यात चाललेले आपल्या सगळ्यांना दिसतात. कधी कधी एका पक्षाचं सरकार असलं तरी आपसात काही ना काही कटकटी चाललेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणून त्या काळातला रागवून एखादा व्यक्तिमत्व बोलतं काही काळामध्ये, म्हणून तेच ते असं मानण्याचं काही कारण आता तुमचं चांगलं चाललंय. माझ्या मते त्यांचं काम चांगलंच झालेलं आहे. एकत्र काम म्हणून त्यांचं पाहाल तर आपल्याला दिसेल की अनेक चांगले निर्णय त्यांच्या काळात झाले. दुष्काळ हाताळणं झालं असेल, अनेक योजना निर्णय विभागाच्या असतील, खूप चांगल्या पद्धतीनं झालेल्या आहेत. या मताचा मी ठाम आहे.